कुणाल पाटिल अपने लॉन्ग हैंडल का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। प्रणय पाटिल एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज, मैदान के चारों तरफ शॉट खेलने की क्षमता रखते हैं और अपना सिक्का जमा चुके हैं भिवंडी के सिटी क्रिकेट में। पहला ओवर लेकर टॉल फास्ट बॉलर कौशल पाटिल। ये रही इस मैच की पहली गेंद, सामना करते हुए प्रणय पाटिल। ओ बढ़िया गेंद, तेज तर्रार उछाल लेती हुई गेंद। कट करना चाहते थे, बैकफुट पर जाकर तेजी से बल्ला घुमाया था, लेकिन रफ्तार थोड़ी अतिरिक्त रहती है इनके पास और थोड़ी अतिरिक्त गति के साथ जब अतिरिक्त उछाल मिलता है तो फिर मुश्किल रहता है बल्लेबाज के लिए। डॉट बॉल के साथ शुरुआत। इस बार गति थोड़ी सी कम थी और दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए। अतिरिक्त रन, वाइट का इशारा, अतिरिक्त के सौजन्य से खाता खुलता हुआ टीम रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर का। डॉक्टर श्रीधर पाटिल एंड राकेश पाटिल फेम टीम रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स। दूसरी तरफ एमएलए महेश चौगुले फेम टीम मित 11। और फिर से धीमी गति की गेंद, फ्लाइट दिया था और ये तो क्रीज के बाहर है, नो बॉल। खराब गेंदबाजी चेक करना चाह रहे हैं हालांकि अंपायर कि क्या वाकई में क्रीज के बाहर पिच हुई है या नहीं। ऑन फील्ड अंपायर ने नो बॉल जरूर घोषित किया था, लेकिन अब टीवी अंपायर की भी यहाँ पर सहायता ली गई है। और ये देखिए, ये तो कुछ ज्यादा ही दूर नजर आ रही है, नो बॉल है। चलिए, जो निर्णय दिया गया है वो फाइनल रहेगा। खेल जारी रखना है प्लीज। अगला मैच ग्रामीण पुल से रहेगा। शिल्के ब्रदर्स जय हनुमान पोगाव और एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दीवे के बीच में। आज जो सेमीफाइनल होने वाला था सिटी क्रिकेट का वो नहीं होगा, वो कल होगा। चलिए, कंफर्मेशन आता हुआ, नो बॉल है, फ्री हिट मिलेगा यहाँ पर। पहली गेंद बहुत अच्छी थी कौशल पाटिल की, लेकिन उसके बाद गति परिवर्तन करने की चक्कर में एक वाइड गेंद कर बैठे, उसके बाद नो बॉल। फ्री हिट का सामना करते हुए प्रणय पाटिल। स्विंग करने का प्रयास था लेकिन स्विंग एंड मिस। गेंद की लाइन में जाने की कोशिश नहीं, मिड विकेट की तरफ खेलने का प्रयास। तेज तर्रार गेंद थी और कौशल के गेंदबाजी की ये खासियत है, खासतौर पर गुड लेंथ पर भी रखते हैं तो अच्छा उछाल प्राप्त करते हैं और इसीलिए ज़्यादा मिश्रण करने की शायद ज़रूरत नहीं होती है। इस बार उठा के खेल दिया है आसमान में गेंद, फील्डर गेंद के नीचे काउ कॉर्नर पर और कोई गलती नहीं। मोनिश थे वहां पर, बहुत ही बेहतरीन फील्डर माने जाते हैं आउटफील्ड के। पहले विकेट का पतन प्रणय ने निराश किया, खाता भी नहीं खोल पाए।
टाइमिंग देखने को नहीं मिली। गेंद को बल्ले के बीचों बीच लेना और सही टाइमिंग के साथ शॉट्स खेलना, ये दो अलग अलग बातें होती है। कभी कभी बल्लेबाज मिडल तो कर जाते हैं, लेकिन वो सही समय पर गेंद और बल्ले के बीच का जो मिलन होना चाहिए वो नहीं होता है। कुछ वैसा ही हुआ यहाँ पर। ऊंचाई ज़्यादा रही स्ट्रोक में और आउट हो गए प्रणय पाटिल। नए बैट्समैन आतिश घोड़विंदे। ड्राइव किया ऑन द राइज, सामने फील्डर है लेकिन ऑकवर्ड बाउंस, मिस फील्ड, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 4 रन। थोड़ा सा ऑकवर्ड बाउंस था और सूरज उसको संभाल नहीं पाए, मिड ऑफ पर वो बाउंड्री मिली। उसके बाद एक अच्छी गेंद। स्कोर इस समय 6 रन 1 विकेट के नुकसान पर। रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई इस मुकाबले में मित 11 के विरुद्ध। ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर। थोड़ा लंबा चलता हुआ ओवर, अतिरिक्त रन खर्च करते हुए कौशल पाटिल। ये दूसरी वाइड गेंद, एक नो बॉल भी कर चुके हैं और कोशिश यही कर रहे हैं कि ऑफ स्टंप के बाहर ही खिलाए, बल्लेबाजों को थोड़ा सा दूर ही रखे। अभी तक स्टंप्स की तरफ जाने का ज़्यादा प्रयास उन्होंने किया नहीं है। मिस टाइम है सूरज केने जूनियर, गेंद के नीचे और कोई गलती नहीं। एक और विकेट का पतन होता हुआ आतिश घोड़विंदे भी पेविलियन की राह पर। 7 पर लगा है दूसरा झटका रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर को। और शुरुआत में जब बल्लेबाज आउट हो जाते हैं, खासतौर पर पहले ओवर में 2 या 3 विकेट गिर जाते हैं, तो वहां से वापसी करना बहुत मुश्किल रहता है। खड़े खड़े लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास, खेलते ही समझ गए थे। निराशा स्पष्ट झलकती हुई आतिश घोड़विंदे के चेहरे पर। बहुत ही सुंदर टेलीकास्ट, स्लो मोशन रीप्लेस, लाजवाब, बिल्कुल इंटरनेशनल क्वालिटी के प्रिंस मूवीज। और ये जजमेंट देखिए, अंतिम क्षणों तक गेंद को देखते रहे थे, नजरें पूरी तरह से गेंद के ऊपर और सुरक्षित हाथों की जोड़ी सूरज केने जूनियर की। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, स्कोर केवल 7 रन 2 विकेटों के नुकसान पर रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर। शिल्के ब्रदर्स पोगाव टीम के कैप्टन और एकवीरा हाईवे दिवे के कैप्टन, आपको टॉस के लिए तैयार रहना है। थोड़ा वक्त जरूर जाया हुआ पहले ओवर में, क्योंकि टीवी अंपायर की भी मदद ली गई थी और विकेट भी गिरे हैं। नए ओवर की शुरुआत होने वाली है। वेदांत पाटिल के हाथ में गेंद। कल वेदांत ने भी अच्छी गेंदबाजी की थी। बायत के गेंदबाज है, टेम्बवली के लिए खेलते हैं ग्रामीण क्रिकेट में और इस सीजन में काफी चर्चा में है। कुणाल पाटिल के पास अब स्ट्राइक। पहले ओवर में एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला। नए बैट्समैन विजेंद्र पाटिल नॉन स्ट्राइकर से इन पर, बायत के खिलाड़ी है। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर ज़्यादा टीमें चाहती है। हालांकि पहले दोनों बल्लेबाज दाहिने हाथ के थे, उसके बाद आतिश घोड़विंदे वन डाउन आए थे, वो भी दाहिने हाथ के बैट्समैन, लेकिन 4 नंबर पर विजेंद्र। पहली गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर निकल रही थी। यहाँ पर जोखिम भरा रन लेने की कोशिश, डायरेक्ट हिट करने का प्रयास था। विनीत काफी तेजी से आए थे गेंद पर, निशाना चुका उनका, नहीं तो ये नजदीकी मामला बन सकता था। सिंगल से अपना खाता खोलते हुए कुणाल पाटिल। बड़ी जिम्मेदारी रहेगी कुणाल के कंधों पर, क्योंकि पहले 2 झटके काफी जल्दी लगे हैं। हालांकि विस्फोटक अंदाज में खेलने के लिए जाने जाते हैं विजेंद्र भी, ज़्यादा डिफेंसिव क्रिकेट खेलने वाले बल्लेबाज नहीं है, वो भी ताबड़तोड़ अंदाज में बैटिंग करते हैं। स्कोर इस समय 8 रन 2 विकेटों के नुकसान पर।
खेल को थोड़ा स्पीड अप करें प्लीज। डिप एक्स्ट्रा कवर विजेंद्र के लिए, एक काउ कॉर्नर की तरफ फील्डर, एक डिप स्क्वायर लेग। खेलने की कोशिश नहीं क्योंकि ऑफ स्टंप के काफी बाहर है। वाइड घोषित करते हुए अंपायर। और क्या कप्तान डीआरएस के लिए जाएंगे? जी हाँ। फील्डिंग साइड का रिव्यू। मित 11 टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई इस मैच में। वेदांत की ये गेंद ऑन फील्ड अंपायर का डिसीजन वाइड है। और देखना ये जो डीआरएस लिया गया है ये सफल साबित होता है या नहीं। पहली गेंद जो डाली थी वो कटर थी, लेकिन इस बार देखिए थोड़ी सीधी गेंद थी, ये थोड़ी तेज डाली थी और वाइड है। रिव्यू लॉस्ट। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर अब 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद। इस बार स्लॉक स्विप करना चाहते थे, पूरी तरह से चूक गए। गेंद सीधे विकेट कीपर के पास। बिलाल, इससे पहले मेरे ख्याल से बिलाल थे वहां पर, अभी प्रतीक। बिलाल बैकवर्ड पॉइंट पर, शॉर्ट थर्ड मैन पर कौशल, शॉर्ट फाइन लेग पर एक खिलाड़ी, बैकवर्ड स्क्वायर लेग सर्कल के अंदर है, कवर में एक फील्डर है, मिड ऑफ है और 3 खिलाड़ी बाउंड्री पर। और इस बार ऑफ स्टंप के काफ़ी बाहर यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद थी। रन बनाने के लिए थोड़ा संघर्ष करना पड़ रहा है बल्लेबाजों को। बल्ला अड़ा दिया था उस वाइड यॉर्कर पर बल्लेबाज ने। थोड़ा शांत चल रहा है खेल। आमतौर पर हम देखते हैं कि शुरुआती ओवर्स में बल्लेबाज धुआंधार बल्लेबाजी करते हैं। यहाँ पर ज़्यादा बड़े स्ट्रोक्स देखने को मिले नहीं है, सिर्फ एक चौका अभी तक। हालांकि दूसरा ओवर चल रहा है। स्कोर अब 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स काल्हेर। उल्टा शॉट खेला है, सही टाइमिंग नहीं है। बढ़िया फील्डिंग बिलाल द्वारा। तेज दौड़ लगाई थी उन्होंने अपनी बाई तरफ। बिजली की रफ्तार से दौड़ते हुए नजर आए बिलाल शेख। हालांकि डीप में वहां पर खिलाड़ी भी थे, लेकिन बिलाल जानते हैं कि गेंद निकल जाती वहां पर तो एक और रन बल्लेबाज बना सकते थे। एक एक रन का महत्व जानने वाले ये खिलाड़ी है, किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख। जरा भी ढील नहीं देना चाहते हैं मित 11 के कैप्टन। तेज डालने की कोशिश, इस बार दिशा से भटकते हुए। अतिरिक्त रन जरूर मिले हैं। पहले ओवर में भी हमने देखा कि 2 वाइड गेंदें, एक नो बॉल कौशल पाटिल ने की थी, लेकिन 2 विकेट भी चटकाए, बहुमूल्य विकेट्स प्रणय पाटिल और आतिश गोडविंदे के। वेदांत इस समय गेंदबाजी करते हुए 2 वाइड इस ओवर में भी कर चुके हैं वेदांत। ड्राइव करने का प्रयास यहां पर मिस टाइम। खुद गेंदबाज गेंद के नीचे, आसान सा कैच, कॉटन बोल्ड। बैट्समैन आउट होते हुए विजेंद्र पाटिल। बड़े शॉट खेलने के चक्कर में बल्लेबाज आउट हो रहे हैं। आतिश ने भी ऐसे ही बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था। इस बार शरीर से दूर ड्राइव लगाने का प्रयास था, कहीं भी गेंद के लाइन में जाकर खेलने की कोशिश नहीं थी। देखिए स्क्वेयर ऑन एंगल से पहले थोड़ा सा बैक एंड अक्रॉस गए, पीछे गए और फिर फ्रंट लेग को हटाते हुए उठाकर खेलने का प्रयास, लेकिन पूरी तरह से मिस टाइम कर बैठे। आसान सा कैच, वेदांत ने कोई गलती नहीं की। उनको मिलने वाली ये पहली सफलता। सिर्फ 1 रन का योगदान देने के बाद आउट हुए हैं विजेंद्र पाटिल। तीसरे विकेट का पतन हुआ है। स्कोर केवल 12 रन। लड़खड़ा रही है शुरुआत में ही रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर टीम की पारी। और अब नए बल्लेबाज राहुल आए हैं, राहुल केने। राहुल केने जिस तरह के खिलाड़ी है, एक बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है, लेकिन कई बार मैंने देखा है कि उनको या तो एक गेंदबाज के तौर पर खिलाया गया है या फिर एक बल्लेबाज के तौर पर ही खिलाया गया है।
ऐसे कई टूर्नामेंट्स, चाहे फिर वो ग्रामीण क्रिकेट में हो या फिर सिटी क्रिकेट की हम बात करें या फिर फ्रेंचाइजी क्रिकेट में भी जो लीग होते हैं बीपीएल जैसे, वहाँ पर भी हम देखते हैं कि वो परफेक्ट ऑलराउंडर ज़रूर है, लेकिन उतना इस्तेमाल उस हिसाब से उनका होता नहीं है। आज बल्लेबाजी करने का मौका जल्दी मिला है, 5वें नंबर पर आए हैं, लेकिन अभी भी काफ़ी ओवर्स बाकी है, ये दूसरा ही ओवर चल रहा है। मौके का फ़ायदा उठाना होगा, हालांकि दबाव भी रहेगा। कमाल की गेंद, वाइड यॉर्कर, और इसके साथ ही ओवर की समाप्ति। एक और सफल ओवर खत्म होता हुआ, पावर प्ले का खेल समाप्त। स्कोर केवल 12 रन, 3 विकेटों के नुकसान पर रिद्धि सिद्धि कालेर। नेक्स्ट मैच ग्रामीण पुल से बड़ा मुकाबला, एकवीरा हाईवे दिवे बनाम शिल्के ब्रदर्स पोगाव। शिल्के ब्रदर्स पोगाव टीम ने मुरबाड में जाकर तहलका मचाया। धड़ाकेबाज ट्रॉफी को जीता उन्होंने, लेकिन उसके बाद वो धड़ाकेबाज खेल कहीं ना कहीं थोड़ा नदारद रहा है, खासतौर पर भिवंडी में। राजा नगर सेवक आपके स्क्रीन पर, जिनके द्वारा ये टूर्नामेंट आपके लिए लाया गया है, नीलेश चौधरी साहब और उनके साथ तमाम मेहमान इस समय मंच पर खेल का लुत्फ उठाते हुए। अभी पाटिल और अंपायर परेश महाजन के बीच में कुछ चर्चाएं चल रही है। ज़बरदस्त गेंदबाज रहे अभी पाटिल, जॉली स्पोर्ट्स कामतगर की क्रिकेट की काफ़ी सेवा की उन्होंने, और शुरुआती ओवर्स में सफलताएं दिलाते थे। विकेट टेकिंग बॉलर। 12 पर 3 विकेट, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। यहाँ पर चाहिए एक अच्छी पार्टनरशिप रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर टीम को। रनों की रफ्तार को बढ़ाने की एक जिम्मेदारी है, विकेट्स भी बचा कर रखने हैं, क्योंकि 3 विकेट्स पहले ही गवा चुकी है कालेर टीम। तो ये दोहरी चुनौती है, देखना है किस तरह से खेल पाते हैं बल्लेबाज। कौशल आक्रमण जारी रखते हुए उठाकर खेलने का प्रयास था, अंदरूनी किनारा लगा है बल्ले का। वाइडिश मिड विकेट पर दूर से फील्डर आते हुए सूरज, एक ही रन मिलेगा। आने वाले बल्लेबाजों में सूरज पाटिल का आना बाकी है, और उनके लिए वो जो टेलर मेड सिचुएशन होनी चाहिए वो फिलहाल तो नहीं है, ऐसे ही कहा जा सकता है, क्योंकि वो डेथ ओवर्स में बल्लेबाजी करना पसंद करते हैं, और ऊपरी क्रम के बल्लेबाज यदि अच्छा खेलते हैं तो फिर वो दबाव नहीं रहता उनके ऊपर, और वो काफ़ी खतरनाक साबित हो सकते हैं। थोड़ा सा पीछे रखा था इस बार अपील, और आउट, कॉट बिहाइंड। पुल करने की कोशिश थी वहां पर राहुल केने द्वारा, महीन सा किनारा लगा था बल्ले का, और अच्छा कैच स्टंप्स के पीछे विकेट कीपर द्वारा। चौथे विकेट का पतन। पारी लड़खड़ा रही है, पारी को स्थिरता देने का प्रयास बल्लेबाजों ने उतना किया नहीं है। अंदर की तरफ आती हुई गेंद थी जिस पर इनसाइड एज लगा था बल्ले का, और बहुत अच्छा कैच विकेट कीपर और कप्तान प्रतीक पाटिल द्वारा। 3 सफलताएं अर्जित कर चुके हैं कौशल पाटिल, काफी घातक गेंदबाजी करते हुए। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। इस बार ऊपरी किनारा, हवा में है गेंद, अच्छा एफर्ट था, शॉट फाइन लेग पर, डायरेक्ट हिट भी लगा है, और आउट हो जाएंगे बल्लेबाज। जी हाँ, खुनाल आउट हुए हैं, दीपेश का कैच ड्रॉप हुआ। किसकी करनी और किसकी भरनी।
जो है वो काफ़ी साफ सुथरा है आसमान खास तौर पर, लेकिन संकट के गहरे बादल इस समय मंडराते हुए रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स काले टीम के ऊपर 13 पर 5 विकेट्स गवा दिए हैं। क्रिश थे वहाँ पर, एक युवा खिलाड़ी जो कि जून आंदूर की टीम के लिए खेलते हैं ग्रामीण में। मुश्किल कैच था, कैच ड्रॉप हुआ, लेकिन सबसे अच्छी बात यही रही कि वो निराश नहीं हुए। कैच ड्रॉप होने के बाद तुरंत रिकवरी की उन्होंने और जो रनआउट का मौका था उसको बुनाया, डायरेक्ट हिट, और कुणाल पाटिल आउट हुए। सिर्फ 3 रन बना पाए कुणाल। नए बैट्समैन आए हैं ओम। पिछले ही मैच में मैन ऑफ द मैच रहे थे ग्रामीण क्रिकेट में ओम पाटिल। जाने दिया, वाइड है। मित 11 टीम खेल रही है, एमएलए महेश चौगले फैम टीम, और महेश चौगले साहब के सपूत मीत हमारे बीच पहुंचते हुए आपका हार्दिक स्वागत है मिस्टर मीत। एक और विकेट। क्या कर रहे हैं बल्लेबाज, विकेट पर टिकने का मूड ही नजर नहीं आ रहा है। जो आ रहा है वो बड़े स्ट्रोक की कोशिश कर रहा है और लगातार विकेटें गिरती जा रही है। ताश के पत्तों की तरह पारी बिखरती हुई रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर की 14 पर 6। आपको जो अभी अभी पहुंचे हैं मित 11 के ओनर और हैट्रिक आमदार भिवंडी पश्चिम के विद्यमान विधायक आमदार साहब अर्थात महेश चौगुले साहब के सपूत, उनका एक बार फिर से हार्दिक स्वागत है धर्मराजा चषक 2024 में। पूरे ओवर्स क्या खेल पाएंगे बल्लेबाज, अब ये बहुत बड़ा सवाल यहाँ पर उभर रहा है। मात्र 4 विकेट बचे हैं और पंजा खोल सकते हैं कौशल। 4 विकेट चटका चुके हैं। अक्षय थेटे आए हैं, ड्राइव किया, अच्छा कवर ड्राइव, डीप में फील्डर जरूर है, 1 रन मिलेगा। एक आत्मविश्वास भरा स्ट्रोक वहां पर काफी देर बाद देखने को मिला, नहीं तो बल्लेबाज स्ट्रगल ही करते नजर आए हैं। और पूरी तरह से बिखर गई है पारी। अभी भी हालांकि हम देखें तो दीपेश माली क्रीज पर है, जिनको जीवन दान मिला है, उसका फायदा यदि उठाएंगे, अंत तक खेलेंगे, अक्षय भी अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, तो अभी भी एक फाइटिंग टोटल बनाया जा सकता है। ऑफ कटर अंदर की तरफ आई जरूर थी, लेकिन बहुत ज्यादा बाहर पिच कराया था, वाइड घोषित करते हुए अंपायर। चलिए, रिव्यू आपके पास अब बचा नहीं है, रिव्यू आपका खत्म हो चुका है मित 11, तो यहाँ से आपको रिव्यू इस पारी में मिलेगा नहीं। स्कोर बढ़ता हुआ 16 रन 6 विकेटों के नुकसान पर। लग ही नहीं रहा है कि रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स काल्हेर टीम के बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं जिस तरह से अभी तक बैटिंग हुई है, लेकिन गजब की गेंदबाजी। स्विंग करने का प्रयास था, यहाँ पर अपील हो रही है, अंपायर की सहमति नहीं। लेग 22 का हालांकि इशारा किया है, अतिरिक्त रन मिलता हुआ। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे दीपेश माली। एक और अच्छी गेंद और इसके साथ ही ये एक और सफल ओवर खत्म होता हुआ। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर केवल 17 रन 6 विकेटों के नुकसान पर रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर। आउट होने वाले बल्लेबाज प्रणय पाटिल, कुणाल पाटिल, आतिश घुडविंदे, विजेंद्र पाटिल, राहुल केणे और ओम पाटिल। हळदी कुंकू समारंभ आपण पाहणार आहोत। अर्थात
आयोजक असणार आहे सन्माननीय सौ अस्मिताताई राजेश चौधरी जे विद्यमान नगरसेविका आहेत भिवंडी जापूर शहर महानगरपालिका, तसेच समाजसेविका सन्माननीय सौ दक्षताताई निलेश चौधरी यांच्या विद्यमाने आपण हळदी कुंकू समारंभ या मैदानावर बरोबर 6 वाजता आणि त्याच वेळेला अगदी 2 स्टार या ठिकाणी उपस्थित असतील. अर्थात सनी संतेते प्रशांतजी भोईर 2 स्टार त्यावेळेला उपस्थित असतील आणि त्यांचा अगदी बहारदार कार्यक्रम सुद्धा आपल्याला बघायला मिळेल ठीक 6 वाजता. चलते एक बार फिर से खेल की तरफ. कमेंट्री बॉक्स में भोजन अवकाश के बाद मेरे साथ जुड़ते हुए हेमंत पाटिल, स्वागत है आपका. 17 पर 6 नाजुक स्थिती इस समय रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स कालेर की. अगदी बरोबर आहे. कमी स्कोर यावेळेस लेग कटर बॉल आपण बघितला अतिशय चांगला टाकतोय गोलंदाज वेदांत पाटील आहे गोलंदाजी मार्कवर. एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे रिद्धी सिद्धी कल्लर टीममध्ये. मात्र समोरची टीम जर बघितली मित 11 या टीमने गोलंदाजी अतिशय चांगली केलेली आहे पहिल्या 3 षटकामध्ये. दोनों भी फ्रंटलाइन गेंदबाज छाए हुए हैं. कौशल पाटिल का स्पेल समाप्त हुआ 2 ओवर में 11 रन देकर 4 विकेट्स. आणखीन एक चांगला लेग कटर यावेळेला बॉलचा तो स्लिपमध्ये कौशल चांगली फिल्डिंग करतो. डिरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता मात्र एक सिंगल रिस्की सिंगल होती ती कंप्लीट केलेली आहे दोन्ही सुद्धा फलंदाजांनी. अभी भी देखिए दीपेश माली के बल्लेबाजी में भी वो आत्मविश्वास नहीं झलक रहा है जिसके लिए जाने जाते हैं. दबंग दीपू के नाम से मशहूर है. वो दबंगाई से बल्लेबाजी अभी तक कर नहीं पाए हैं. मौके नहीं मिले हैं क्योंकि बॉलिंग बहुत ही खतरनाक हो रही है. पेस में जो परिवर्तन हो रहा है वेदांत पाटिल द्वारा वो काबिल तारीफ है. लेंथ को बहुत ही चतुराई के साथ बदलते हैं. यावेळेला बघितला बॉलला बाहेर केलं होतं. वाईटचा इशारा होतो पंचांचा. जास्त बाहेर केला हा बॉल. अतिरिक्त रन मिळेल. येस चेक केला जाईल हा बॉल पिचच्या बाहेर आहे की नाही. स्विच हिट की तैयारी में नजर आ रहे थे वहां पर बल्लेबाज अक्षय थेटे. उसको देखते हुए ये गेंद उन्होंने जानबूझकर लेग स्टंप के बाहर रखी थी. दाइनेत के बैट्समैन है अक्षय और क्रीज के बाहर तो नहीं है लेकिन वाइड जरूर है. जी हाँ, अतिरिक्त रन फिर भी मिल जाएगा. देखिए पहले 3 ओवर्स के लिए 15 मिनट का वक्त लिया गया और टीवी अंपायर को भी थोड़ा सा बिजी रखा गया है इस पारी में. बड़े स्ट्रोक की प्रतीक्षा कहीं ना कहीं दर्शक भी कर रहे हैं. अभी तक केवल एक ही चौका लगा है इस पारी में. मोठा फटका आलेला नाही आहे जास्त. फक्त एकच मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला मागच्या 3 षटकामध्ये. या षटकामध्ये सुद्धा वेदांत चांगलं लेग कटर टाकताना दिसतो आपल्याला. आणखीन एक चांगला लेग कटर बघितलं. थोडीशी एज लागली. टप्पा पडून विकेट किपर प्रतीक पाटीलच्या हातामध्ये बॉल. कुठले रन नाही आहे. काय जबरदस्त गोलंदाजी बांधून ठेवलेला आहे या ठिकाणी रिद्धी सिद्धी काल्लेर टीमच्या फलंदाजांना. बल्लेबाजों के मन को पढ़ते हुए भी गेंदबाजी की जा रही है. जब बल्लेबाज सोचते हैं कि तेज गेंद आएगी तो स्लोअर आती है. जब स्लोअर के बारे में सोचते हैं तो तेज आती है. फुल टॉस बॉल. चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे आणि फिल्डिंग तर चांगली आहे. 1 रन मिळते. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 20 वर. ढीली गेंद थी लेकिन उसका पूरा फायदा नहीं उठा पाए. गैप में निकाल नहीं पाए पूरी तरह से अक्षय थेटे. कुछ तो रन्स बनाने ही पड़ेंगे. अक्षय थेटे को ही बाद में गेंदबाजी करनी है और मुझे लगता है कि 50 के करीब का भी टोटल रहेगा तो वहाँ से फाइट बैक करने का मौका हो सकता है. बॉलिंग तो है उतनी अच्छी रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स के पास. लॉफ्टेड ऑन ड्राइव लेकिन सीधे फील्डर के पास पहले बाउंस पर. एक ही रन मिलेगा दीपेश माली को. स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ. बिल्कुल कछुए की चाल है. 21 रन 6 विकेटों के नुकसान पर. दीपेश माली सुद्धा पण जर बघितलं तर एक आक्रमक फलंदाज आहे. मात्र दीपेश माली सुद्धा या मॅचमध्ये थोडासा स्ट्रगल करताना दिसतो. 5 बॉलमध्ये फक्त 2 ओव्हर बॅटिंग करतोय दीपेश माली. अक्षय थेटे भी 2 पर. इस बार स्लॉक स्विप. ये छोटा तीर घाव करे गंभीर. क्या कमाल का शॉट खेला अक्षय थेटे ने. 6 रन.
समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर रिद्धी सिद्धी काल्हेर टीमचा स्कोर झालेला आहे 27 रन्स. उर्वरित 1 षटक शिल्लक आहे अजय. 2 षटक अद्याप शिल्लक आहेत आणि 2 षटकामध्ये आणखीन जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. यस, आज ठीक 6 वाजता जेव्हा हळदी कुंकू समारंभ असेल त्यावेळेला वाटेला रस्ता 2 त्याचबरोबर उंच बंगल्याचा धोका आणि वाट मोठी डोंगराची संते, त्याचबरोबर प्रशांतजी भोईर अर्थात खरं तर ही संगीत क्षेत्रातील अजय अतुलची जोडी, लक्ष्मीकांत पॅरेलालची जोडी यांना आपण पाहणार आहोत ह्याच मैदानावर आणि त्यांच्याच वाणीतून ऐकणार आहोत वाटेला रस्त 2. षटक शिल्लक आहेत 2. हो, चांगला फटका आहे यावेळेला. वळवल्या बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट बॉल गेला होता. फिल्डिंग अतिशय चांगली होते. पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगलनी स्कोर जाऊन पोहोचतोय 28 वर. आणखीन 2 षटकामध्ये कमीत कमी तो 30 ते 32 रन्स यायला पाहिजे तर 60 पर्यंत जाऊ शकेल रिद्धी सिद्धी काल्हेर टीम. पहला टारगेट तो 50 का होना चाहिए. चांगला बॉल ह्या वेळेला. गती चांगली होती. ऑफस्टमच्या बाहेर क्रॉसपेटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज अक्षय ठेटे. विनीत माली गेंदबाजी करते हुए. रफ्तार के राजा है विनीत माली भी, और जब यॉर्कर लेन पर डालेंगे तो फिर बहुत ही मुश्किल रहेगा बल्लेबाजों के लिए. ठेटे के पास स्ट्राइक. अंदरूनी किनारा शॉट फाइन लेग पर फील्डर है दीपेश तेज दौड़े है. बहुत जल्दी बैकअप किया था उन्होंने सिंगल के लिए, इसलिए कोई ज़्यादा मुश्किल उनको आई नहीं. सिंगल कंप्लीट. स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 6 विकेटों के नुकसान पर. हे बघितलं पण की विकेट जास्त गेलेले आहेत रिद्धी सिद्धी काल्हेर टीमचे. जे फ्रंट लाईनचे सर्व बॅटर होते ते लवकरात लवकर बाद होऊन तंबूमध्ये परतलेले आहेत. तर दीपेश मालीला आक्रमक खेळ खेळावा लागेल. आपटून टाकलाय मात्र जबरदस्त पुल शॉट. बॉल जाईल सरळ डीप मिडविकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. ये भी बढ़िया रहा. गेंदबाज भी मानकोली के, बल्लेबाज भी मानकोली के, और दीपेश माली इस बार मौका ताड़ते हुए. शॉट ऑफ लेन गेंद थी. बहुत ही करारा पुल शॉट. थोड़ा सा सामने की तरफ खेला है. नॉर्मली वो स्क्वायर लेग की तरफ जाते हैं या फिर बिहाइंड स्क्वायर जाते हैं पुल शॉट, खासतौर पर बल्लेबाज जब खेलते हैं. ये मिड विकेट के सामने की तरफ खेला है, बाई तरफ. शानदार छक्का. या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 35 रन 35. लॉस ऑफ 6 विकेट. चांगला फटका दीपेशला. अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये नेण्यासाठी. आणि क्षमता आहे दोन्ही सुद्धा बॅटरमध्ये, अक्षयमध्ये सुद्धा आणि दीपेश माळीमध्ये सुद्धा. विनीत माळी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ, खोलबट टप्प्याचा बॉल वाईट चॉकर केलं होतं. बॅकलिपला खाली घेऊन बॉल बॅक ड्राईव्ह केलं होतं. एक सिंगल कंप्लीट केली जाते. आपल्या फॉल्टमध्ये फिल्डिंग करण्यासाठी थोडासा चुकला विनीत, लगेच त्याचा फायदा उचलला दोन्ही सुद्धा फलंदाजांनी. रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स काल्हेर की स्थिति में काफ़ी सुधार हुआ है. एक समय 14 पर 6 विकेट गिरे थे, लेकिन ये अच्छी पार्टनरशिप 7वें विकेट के लिए दीपेश माली और अक्षय ठेटे के बीच में बिल्कुल बल्ले की जड़ पर टकराई थी गेंद. हवा में है इस दफा. डीप स्क्वायर लेग की दिशा से फील्डर दौड़ रहे हैं. बढ़िया एफर्ट, लेकिन लपक नहीं पाए कैच को. आदित्य थे और इसी बीच 2 रन लेने का मौका अक्षय ठेटे के पास. स्कोर बढ़ता हुआ 38 रन और इसके साथ ही 5 ओवर की समाप्ति. 38 पर 6. अगदी बघितलं पण तर 5 षटकं 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची होती आणि अगदी वेळेवर ही 5 षटकं कंप्लीट केलेली आहेत गोलंदाजी करत असताना मीत 11 या टीमने. रिद्धी सिद्धी काल्हेर विरुद्ध मीत 11 ह्या 2 टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. सिटी ओपनमधली ही मॅच. कालच्या दिवसामध्ये बघितलं मीत 11 टीमने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला आणि एक सामना जिंकला. हा दुसऱ्या फेरीतला सामना आपण बघतोय. या 2 टीममध्ये अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते.
सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब, राजा नगरसेवक किंग मेकर यांचं एक जबरदस्त आयोजन त्यांना साथ मिळालेली आहे. वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली यांचं एक जबरदस्त आयोजन बघतोय. धर्मराजा चषक 2024 या स्पर्धेमध्ये आणखीन भरपूर उपक्रम सुद्धा आहेत. आजच्या दिवसामध्ये संध्याकाळी महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. किशोर मुकादम येतोय बॉलिंग मार्कवर समोरच्याकडून. शेवटचं षटक ऑफस्टमच्या बाहेर, जास्त बाहेर होता. वाईटचा इशारा पंचांचा होतोय. एक अतिरिक्त रन मिळेल रिद्धी सिद्धी कालेर टीमला. तेज गेंद से शुरुआत करते हुए अपने ओवर की, लेकिन दिशाहीन गेंद से शुरुआत किशोर मुकादम द्वारा. गेंद को काफी हद तक स्पिन भी कराते हैं. तेज ड्राइव, बॉलर बैक पास्ट, पीछे फील्डर है लॉन्ग ऑफ की दिशा में. यहाँ पर मौका है. अक्षय थेटे काफी आगे निकल चुके थे और रन आउट होकर पेविलियन में लौटते हुए. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता अक्षय याचा. चांगला थ्रो होतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट जाते अक्षयचे. हा 7वा गडी बाद झालेला आहे. एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दिवे टीम के कैप्टन आपको टॉस के लिए आना है. विपक्षी टीम के कैप्टन पहुंच चुके हैं. शिल्के ब्रदर्स पोगाव की ओर से तुषार शिल्के आ चुके हैं. स्वागत है तुषार आपका. और हाईवे दिवे टीम के कैप्टन भी आते हुए आपका भी स्वागत. और अब मैदान में पहुंच रहे हैं बाहुबली सूरज पाटिल. वेलकम 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 अँड सुस्वागतम. अनेक टेनिस विश्वातील क्रिकेट शिस्त म्हटलं की अल्ताफ बाली सर, माननीय श्री अल्ताफ बाली सर यांचं आगमन झालं आहे. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसे आमचे सन्माननीय रवीजी सावंत साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इसे बीच एक और वाइट गेंद, स्कोर आगे बढ़ता हुआ 41. अल्ताफ बाली साहब पाइनियर स्पोर्ट्स के करता धरता और एक बहुत ही बड़े ऑर्गेनाइजर. मिस टाइम था ये, हवा में थी गेंद लेकिन स्लिप में कोई खिलाड़ी नहीं था. शॉट थर्ड मैन पर फील्डर मौजूद, एक रन लेने का अवसर वहां पर बैट्समैन के पास. विकासजी बाफना यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. किशोर यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे. बॉल जातोय वाईट मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा 2चा कॉल. थ्रो थोडासा अपुरा होता. रनआउटची संधी जरूर होती आणि रनआउटच्या रूपाने विकेट या ठिकाणी जाते. बाहुबली फलंदाज सूरज इज आउट. 8वें विकेट का पतन. सूरज काफ़ी देरी से आए बल्लेबाजी के लिए. हालांकि पहले जो 6 विकेट्स थे बहुत जल्दी जल्दी गिरे थे. अक्षय थेटे उनसे पहले आए थे बल्लेबाजी के लिए और अक्षय ने ज़रूर पारी को थोड़ा सा संभाला, अच्छी पार्टनरशिप भी की, लेकिन वे भी रन आउट हुए और अब सूरज भी दूसरे रन के चक्कर में रन आउट होकर पेविलियन में लौटते हुए. अब यहाँ से केवल 2 गेंदें पारी में शेष है. 2 ही विकेट्स बचे हैं. स्कोर 43. 3 गेंदें हैं, बल्कि 3 गेंदें अभी भी बची हुई है क्योंकि 2 वाइट गेंदें कर चुके हैं गेंदबाज किशोर मुकादम. लेकिन बड़ा स्ट्रोक नहीं आ रहा मान्यवर है. कक्षामध्ये आताच यांचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे सन्माननीय रवीजी सावंत आपलं मनापासून हार्दिक स्वागत. विकासजी बाफना आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि मित्रांनो, क्रिकेटला एक नवी दिशा आणि नवा मार्ग दाखवण्याचा ज्यांच्या मदतीनं प्रयत्न झाला, एक डिसिप्लिन व्यक्तिमत्व, डिसिप्लिन क्रिकेट आपण जे पाहतोय खऱ्या अर्थाने, BC बोर्डचे माजी अध्यक्ष आणि तसेच BPLचे प्रणेते सन्मान्य अल्ताफ बाली सर यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. जी हाँ, सुपर से ऊपर लीग भिवंडी प्रीमियर लीग को देखना मत भूलिएगा. एक और नया सीज़न 2025 में 13 जनवरी से 19 जनवरी तक. खूपच कमी टोटल आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. 6 षटकांचा हा सामना. 6 षटकामध्ये 60पेक्षा जास्त टोटल यायला पाहिजे होतं. स्वराजजी चौधरी यांचं सुद्धा आत्ताच आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचं. अगदी पहिल्या मॅचपासून, उद्घाटन सोहळ्यापासून त्यांचं शेड्यूल खूप बिझी आहे.
स्वराजी चौधरी असतील, युगांजी चौधरी असतील, मयूरजी चौधरी असतील, खूप बिझी शेड्यूल राहिलेला आहे. 3 बॉल शेष या इनिंग मधले. किशोर मुकादम बॉलिंग मार्क व समर जॉईंट कडून स्ट्राईक एंडला बॅटर आहे दीपेश. फुललेंचा बॉल ऑफ तुमच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अतिरिक्त रन आणखीन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 44. 11 अतिरिक्त रन है अभी तक इस टोटल में. अतिशय चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला मात्र प्रोटेक्शन आहे. चांगला कॅच घेतोय तिथला फिल्डर आणि आणखीन एक विकेट जाईल. 9वा गडी बाद होतोय रिद्धी सिद्धी काल्ले टीमचा. प्रयाग थे वहां पर बाउंड्री लाइन पर, कोई गलती नहीं की उन्होंने. दीपेश ने ड्राइव किया, हवा में बाउंड्री को क्लियर करना चाह रहे थे लेकिन सीधे फील्डर को ढूंढ लिया. अच्छा कैच. आखिरी जोड़ी अब क्रीज पर रहेगी रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर की. 2 बॉल शेष. शेवटची जोडी मैदानामध्ये रिद्धी सिद्धी काल्ले टीमची. थोडासा स्ट्रगल करताना दिसला रिद्धी सिद्धी काल्ले टीम या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना. ज्या प्रकारची फलंदाजी लाईन त्यांच्या टीममध्ये आहे त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे या मॅचमध्ये. प्रणय पाटील आपण बघितलं खातं न खुलता बाद झाला होता. त्यानंतर कुणाल पाटील सुद्धा जास्त काही करू शकला नव्हता. किशोर मुकादम पाईपलाईन एंडकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. ओ कटर बॉल एज लागते. विकेट किपरच्या हातात बॉल. कॉट बेंचवर विकेट आणि ऑल आउट होते या ठिकाणी रिद्धी सिद्धी काल्ले टीम. 10च्या 10 विकेट जातात आणि एकंदरीत स्कोर जर आपण पाहिला 44 रन्स आणि 45 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी मिथ 11 या टीमला. जाऊया आपण नवीन मॅचच्या टॉसकडे ज्या ठिकाणी सज्ज असतील टॉस बॉक्समध्ये द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद हेमंतजी पाटील. सेल्के ब्रदर्स पोगाव संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये खूप खूप स्वागत आहे तुषार. आणि त्याचबरोबर एकवेळ हायवे संघाचे कॅप्टन सिद्धेश खूप खूप स्वागत आहे. मी विनंती करणार आहे युवा आणि डॅशिंग अंदाज असलेले युवा नेते सन्माननीय श्री मीत महेश चौगुले यांना विनंती करणार आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांच्यासोबत राज म्हात्रेजी आपण सुद्धा यायचं आहे. युगांजी आपण सुद्धा यायचं आहे. आणि तसे त्यांच्यासोबत असतील स्वराज्य चौधरी आमचे यंग पर्सनॅलिटी चौधरी परिवाराच्या. युगान त्याचबरोबर स्वराज राज म्हात्रेजी त्याचबरोबर आमचे सन्माननीय मीत चौगुले साहेब. सन्माननीय आमदार महेशदादा चौगुले साहेब यांचे सुपुत्र एक युवा अंदाज युवा डॅशिंग नेते स्मितजी आपलं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. युगांजी स्वागत आहे. स्वराजजी स्वागत आहे. राज जे आपलं सह स्वागत आहे. कॉइन दोन्ही कॅप्टन कॉइनची माहिती देतोय कारण एक बाजू कारण ही स्पर्धा जी आहे ना ती धर्मराजा चषक 2024 या स्पर्धेचे प्रणेते धर्मराजा सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब आणि त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण परिवार अपार मेहनत घेताना दिसतो ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आणि त्यांच्यासोबत स्पोर्ट्स क्लब जे आहे ते वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळी म्हणून 2 बाजू धर्मराजा चषक 2024 आणि दुसरी बाजू आहे वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळी. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. आणि मात्र आता कॉइन मी सुपूर्द करणार आहे युवा आणि डॅशिंग अंदाज असलेले आमचे युवा नेते मीत जी चौगुले. मात्र आलेलं आहे ते सिळके ब्रदर्स पोगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. मी जे आपण टॉससाठी आलात पण पुन्हा एकदा सन्मानाने आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. युगांजी आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये. राज म्हात्रेजी आपण सुद्धा आणि स्वराज्य आपण सुद्धा. सर्व मान्यवरांनी विनंती असणार आहे आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. एक चर्चा नक्कीच होईल. सिद्धेश सेल्के ब्रदर्स संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकलेली आहे.
तुषार, मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं. वाटतं असं खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि खूप मोठी टुर्नामेंट आहे. एंट्री आम्ही केल्यावर चांगलं वाटलं. ग्राउंड तर खूप चांगला मेंटेन केलेला आहे. 2 वर्षापूर्वी ग्राउंडची थोडी अवस्था बिकट होती. तर आता खूप चांगला ग्राउंड आहे आणि आयोजन पण खूप चांगलं केले, नियोजन पण खूप चांगलं केले आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचा धन्यवाद. तुषार, 5 षटकांची मॅच आहे. शेळके ब्रदर्स संघाचे कॅप्टन म्हणून काय निर्णय घेणार आहे टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण करणार. या पाठीमागे विशेष काय उद्देश आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, काहीतरी उद्देश असणार आहे. समोर टार्गेट किती आहे ते हिशोबाने आम्हाला खेळण्याचं संधी मिळेल. आज शेळके ब्रदर्स पोगाव संघाची पूर्ण टीम खेळताना दिसणार की कोणाची उणीव भासणार आहे? ब्रदर्स नक्कीच खेळताना दिसतील. नेहमीच 3 ते 4 ब्रदर्स खेळताना दिसत आहेत. हो, नक्की ब्रदर्स तर असणार आणि 1-2 प्लेयर नाही आहेत, तरी पण आमची आहेत, बाकीचे प्लेयर आहेत, ते खेळतील. गोलंदाजीमध्ये विशेष कोणाकडनं अपेक्षा असणार आहे? जे 4 बॉलर आहेत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून अपेक्षा असणार. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. सिद्धेश, नाणेफेक जर जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. तुम्ही जर एक मोठी धावसंख्या उभी केली, समोरच्या संघावर प्रेशर बिल्डअप करू शकता, सामन्याला कालटणी मिळेल, विजय संपादित करू शकता. साधारण काय माइंडसेट असेल? किती धावांचं धावसंख्या सेफ राहील की तुम्ही प्रभुत्व प्रस्थापित करू शकता? 50+ ऑल टीम खेळणार आहे की कोणाची उणीव भासणार आहे? सर्व यंग प्लेयर आहेत. क्या बात आहे. म्हणजे यंग प्लेयर त्यांच्यावर खूप भरोसा ठेवलेला आहे. हो, नक्कीच. तुमच्या संघासाठी, तुमच्या पाठीराख्यांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी ग्रामीणमधली मॅच होणार आहे, यामध्ये शेळके ब्रदर्स पोगाव संघ कॅप्टनने टॉस जिंकून सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकविरा हायवे दिवे संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जाऊया लगेच आपण कॉमबॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक, एक व्हॉइस ऑफ पालघरचा एक बुलंद आवाज हेमंत पाटील, त्याचबरोबर अजय घरत. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. टोटल थोडंसं कमी जरूर आहे, मात्र जर गोलंदाजी चांगली झाली तर ते डिपेंड करू शकतो आपण. मात्र या दुपारच्या सत्रामध्ये 45 डिपेंड करणं थोडंसं कठीण गोष्ट आहे. ही कठीण गोष्ट शक्य करून दाखवावी लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर रिद्धी सिद्धी कालेर टीमला. जी बिल्कुल, ये तो मतलब सांप के मुंह से मेंढक को बचाने वाली बात है. यहाँ पर दोपहर के सत्र में 6 ओवर में 44 रन डिफेंड करना, 45 का टारगेट. पहिला बॉल घेऊन जातोय गोलंदाज. पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार, डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. टारगेट छोटा हो या बड़ा, गेंद यदि सूरज के पाले में रहेगी तो उस पर वो कड़ा प्रहार करेंगे. चौके के साथ आगाज किया है. फील्डर थे डीप में लेकिन थोड़े दूर थे. प्लेसमेंट काफी अच्छा. चांगला फटका सूरज केणेच्या बॅटमधून. चौकार येतोय. पंकज माळी. हो, चांगला बॉल यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवली होती. गती चांगली मेंटेन केली या बॉल फॉर पंकजने. अच्छी रफ्तार निकालते हैं पंकज माली और फ्रंट लाइन बॉलर है. शुरुआती ओवर्स में इनसे हमेशा विकेट्स की उम्मीद होती है और जब निकालते हैं तो गुच्छों में भी निकालते हैं, ये खासियत है उनकी. लीजिए पहले विकेट का पतन. बहुत दूर से ड्राइव लगाने का प्रयास किया था सूरज खेने ने. शानदार गेंदबाजी पलटवार करते हुए. श्री महेशजी चौगुले साहेब प्रस्तुत टीम आपण बघतोय. मीत 11
ही टीम आपल्याला बॅटिंग करताना दिसते. 45चं टार्गेट आहे मीत 11 टीम समोर रिद्धी सिद्धी काल्ले टीमने ठेवलेला आहे. पहिल्या बॉलवर चौका जरूर आला, मात्र त्यानंतर दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्याच बॉलवर विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज पंकज माळी. शुरुआती ओवर्स में विकेट्स निकालना बहुत ज़रूरी हो जाता है जब आपके पास ज़्यादा बड़ा स्कोर नहीं होता है बचाने के लिए. बिलाल शेख नए बल्लेबाज के रूप में ऑफ साइड में पैक फील्ड दीवार सी खड़ी कर दी है फील्डर्स की ऑफ साइड में सर्कल के अंदर. दीपेश माली गेंद के नीचे और बिलाल आउट. बहुत ही बेहतरीन कैच. एक और विकेट का पतन होता हुआ. अब मजा आएगा इस मैच में. म्हणून तर आपण नक्कीच म्हणतोय किंग ऑफ टेलिकास्ट. टेलिकास्टचा राजा का संबोधलं जातंय. एक दर्जेदार प्रक्षेपण आपण मते तब्बल 195 देशामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून पोचवलं जात आहे. काही थोड्याशा अरब कंट्रीमध्ये यूट्यूबचं प्रक्षेपण केलं जात नाही आहे. त्याचं बॅन आहे, पण 195 देशामध्ये तब्बल यूट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण पोचवलं जात आहे. हैट्रिक पर इस समय पंकज माली. नए बल्लेबाज आदित्य बोईर. हैट्रिक गेंद ड्राइव की हवा में है. मिड ऑफ के फील्डर पीछे जाते हुए जबरदस्त कैच. अक्षय थेटे लाजवाब कैच लपकते हुए और हैट्रिक कंप्लीट करते हुए पंकज माली. काय जबरदस्त कॅच. मिड ऑफला सर्कल मध्ये उभा होता अक्षय टेटे. मिड ऑफच्या बाहेर निघाला सर्कलच्या आणि अतिशय चांगला कॅच घेतला आणि हॅट्रिक पूर्ण केलेली आहे पंकज माळी यांनी. पहिली हॅट्रिक आणि लगेचच बॅट्समन पाठवायचा आहे, बॅटरला पाठवायचं आहे. पहिली हॅट्रिक, विकेट हॅट्रिक. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा एक विकेट हॅट्रिक झालेली आहे. मित्रांनो, टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक FR सुपोर्थ यांनी पूर्ण केली होती. रॉयल, मॅकिनॉन आणि एमिट या 3 फलंदाजांना बाद केलं होतं. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. आणि 20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली यांनी पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. भिवंडी सिटी क्रिकेट में मौजूदा खिलाड़ियों में हम देखें तो पंकज माली, मनोज घाटाल, ये ऐसे फ्रंटलाइन बॉलर्स हैं जो विकेट जब निकालते हैं तो गुच्छों में निकालते हैं. आणि ज्या गोष्टीची आवश्यकता होती रिद्धी सिद्धी काल्ले टीमला ती गोष्ट घडलेली आहे. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट मिळवणे गरजेची गोष्ट होती आणि ते विकेट मिळालेले आहेत. म्हणजेच आता मॅचवर पकड मजबूत करू शकेल रिद्धी सिद्धी काल्ले टीम. जितना महत्वपूर्ण योगदान गेंदबाज पंकज का है इस हैट्रिक में, उतना ही महत्वपूर्ण योगदान फील्डर्स का भी है. विकेट कीपर दीपेश माली ने इससे पहले एक अच्छा कैच लपका, बिलाल का वो कैच था, और अब अक्षय थेटे ने अद्भुत कैच लपका है. एक क्षण के लिए मुझे लगा कि शायद उनको क्लियर कर जाएगी गेंद, लेकिन ज़बरदस्त एंटिसिपेशन था उनका. शानदार पूर्वानुमान. नए बैट्समैन कौशल पाटिल. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. करारा ड्राइव. आपकी बार कोई मौका नहीं. अक्षय थेटे के पास गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. के बाद 8 रन 3 विकेटों के नुकसान पर हैट्रिक देखने को मिली. खूप खूप धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. खेळाबरोबर अतिथी देवो भव. मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान सुद्धा केलं जाईल.
यापूर्वीच आपण बघितलेलं आहे या आगमन ज्यांचं झालं होतं ते म्हणजे युवा आणि एक डॅसिंग अंदाज असलेले युवा नेते आमचे सन्माननीय मित माईजी चौगुळे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी युगांजी चौधरी आणि स्वराजी चौधरी यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्माननीय आमदार महेशदादा चौगुले साहेब यांचे सुपुत्र युवा अंदाज आहे मित महेश चौगुले यांचं स्वागत आणि सन्मान युगांजी चौधरी आणि स्वराज चौधरी आपल्या शुभ हस्ते करतील. राजमात्रेजी स्ट्रॉंग मॅन यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. युगान चौधरी तसेच स्वराज चौधरी आपण चं टार्गेट होतं मिथ 11 टीम समोर. मात्र पहिल्या षटकामध्ये एक घटनात्मक षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर पहिलं विकेट हॅट्रिक सुद्धा झाली. शेवटच्या बॉलवर एक चौकार सुद्धा आला आणि एकंदरीत त्यानंतर युवा हर्षजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हर्ष भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान युगान चौधरीचे स्वराज चौधरी आपल्या शुभ हस्ते करतील. ओम पाटील येतोय बॉलिंग मार्कवर समोरच्या ओ यावेळेस फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलं मिड ऑफच्या दिशेने. थोडासा फ्लंबल जरूर झाला. दुसऱ्याचा प्रयत्न होता कौशल्याचा. अपील केली जाते मात्र पंच रेफर करतात तिसऱ्या पंचाकडे. पाहिलं जाईल रिप्लेमध्ये की रनआउट आहे की नाही. त्यानंतर स्वराज्य चौधरी यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे सन्माननीय रवी सावंत साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रवी सावंत साहेब यांचं आता आगमन झालेलं आहे. नॉट आउट. आपल्या पप्पिन किल्समध्ये सुखरूप पोचला होता कौशल पाटील. सर्वात उंच खेळाडू आहे मिथ 11 टीममधला कौशल. चांगली गोलंदाजी केली. काय जबरदस्त स्पेल टाकला कौशल पाटीलने. बांधून ठेवलं होतं कौशलने. बघितला पण तर 11 रन देऊन 4 विकेट मिळवल्या आपल्या टीमसाठी. नंतर युगाजी चौधरी आपणास विनंती आपण आमचे सन्माननीय विकासजी बाफना यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ओ चांगला फटका. स्ट्रोक केला बॉलला. पाठवून दिलाय डीप मिडविकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. तसेच BC बोर्डचे माजी अध्यक्ष सन्माननीय अल्ताफ बाली सर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. युगान चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. DPL स्पर्धा लवकरच आपण पाहणार आहोत. 13 जानेवारी ते 19 जानेवारी. क्रिकेटला एक नवी दिशा आणि नवा मार्ग दाखवायचं काम आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन काय असते. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन काय ठेवायची असते याचं एक ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अल्ताफ बाली सर. चांगलं कमबॅक केलं ओम पाटीलने. हा बॉल फुल लेनचा होता. गतीमध्ये जास्त वेगवान बॉल केला होता. सरळ पायावर बॉल अदलतोय. रन मिळालं नव्हतं या बॉलवर. अद्याप ही 30 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आणखीन एक चांगला फटका कौशलच्या बॅटमध्ये येतोय. फ्लॅट जातो बट हा बॉल डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी षटकार.
पुढे बॉल होता आणि रडार मध्ये होता कौशलच्या. आणि कौशल असा एक फलंदाज आहे, त्याच्या रडार मध्ये बॉल मिळाल्यानंतर तो सोडत नाहीये. काय जबरदस्त आहे. 2 षटकार आतापर्यंत कौशलच्या बॅटमधून येताना आपल्याला दिसतात. कौशलच्या हातामध्ये ज्यावेळेस बॉल दिला होता त्यावेळेस चांगली गोलंदाजी केली आणि ज्यावेळेस बॅट दिलेली आहे त्यावेळेस चांगली बॅटिंग सुद्धा करताना दिसतो कौशल पाटील. मित्रांनो, अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल ते म्हणजे एअर रायफल गोल्ड मेडॅलिस्ट महाराष्ट्र चॅम्पियन दयानंददादा गौरव पाटील यांचं आगमन होईल. आणि विशेष म्हणजे ते चौधरी परिवाराचे समधी आहेत आणि त्याचा विशेष असा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. कनेरी गावच्या भिवंडीचा एक सन्मान आहे, खऱ्या अर्थाने कनेरी नव्हे तर भिवंडीचा सन्मान आहे, ठाणे जिल्ह्याचा सन्मान आहे. आणि एअर रायफल गोल्ड मेडॅलिस्ट आहेत महाराष्ट्राचे आणि काही क्षणातच त्यांचं या ठिकाणी आगमन होईल. त्याच्यासोबत सन्माननीय समीरजी पाटील सुद्धा असतील. चला, वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. गेम स्पीडअप करा. ओम पाटील या षटकामध्ये थोडासा महागडा पडतोय कारण 2 मोठे षटकार ठोकलेले आहेत कौशल पाटीलने. अटॅकिंग बॅटिंग कौशल पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. पाईपलाईन एंडकडून पुन्हा एकदा ओम पाटील. मोठा रनअप आहे ओम याचा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हो, चांगला बॉल ह्या वेळेला. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 45चं टार्गेट आत्तापर्यंत स्कोर आपण पाहिला तर 21 झालेला आहे आणि उर्वरित आणखीन जर बघितलं तर 24 रनची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत 25. मोठं टार्गेट नव्हतं, छोटं टार्गेट होतं. आता जरूर 3 विकेट लगेच गेल्या होत्या. हो, ब्लॉकरमध्ये बॉल बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रुपयाने विकेट जाते कौशल पाटील याची. काही आवश्यकता नव्हती ही रन घेण्याची आणि रनआउटच्या रुपयाने हा 4था फलंदाज बाद. मला तर वाटते लक्ष नव्हतं कौशलचं की बॉल किती दूर गेलेला आहे. रन घेण्याचा प्रयत्न केला आणि धावच्या रुपयाने हा महत्त्वपूर्ण विकेट ज्याने चांगली बॅटिंग केली. आपल्या टीमसाठी एकंदरीत 17 रन्स बनवले. 22 वर 4 विकेट. हे बघितलं आपण. अतिशय सुंदर टेलिकास्ट आणि रनआउटच्या रुपयाने ही विकेट जाते. नवीन बॅटर सुद्धा कॅप्टन या वेळेला बॅटिंगसाठी येताना दिसतोय प्रतीक पाटील. स्कोर छोटा होता त्यामुळे प्रतीक थोडासा उशिरा बॅटिंगसाठी येताना आपल्याला दिसतोय. क्रमांक 6 वर. आता प्रतीक मोस्टली जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त वेळा सलामीसाठी बॅटिंगसाठी येताना दिसतोय. पंकज कंटिन्यू बॉलिंग करण्यासाठी येतोय VIP डॅश सेंड कडून. स्ट्राईक हँडला असेल प्रतीक पाटील. पहिला बॉल घेऊन जाईल पंकज. चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय. कोणतीही संधी नाही आहे. बॉल जाईल स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. क्लास क्रिकेट, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. पंकज बाली पुन्हा बॉलिंग मार्कवर. हो, यावेळेस बघितलं फुललेनचा बॉल फक्त टर्न केलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. प्रेशर या ठिकाणी फिल्डरवर वाढवलं कारण पहिली धाव अतिशय जोरात काढली होती प्रतीकने. जसं बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं होतं 2चा कॉल होता. त्याचं कारण पहिली धाव अतिशय वेगात घेतल्यानंतर जो क्षेत्ररक्षक डीपमधून येतो ना त्याचं लक्ष चेंडूकडे आणि बॅटरकडे असतं. त्याच्याकडनं चूक होते. पंकज बाली
एक चांगला गोलंदाज म्हटला जातोय ओव्हर द विकेटने. ओ चांगला शॉर्ट चुलचा फटका, मात्र प्रोटेक्शन आहे डीप बॅक ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाही. सुस्वागतम सुस्वागतम मित्रांनो, सुस्वागतम. आगमन झालेलं आहे ते म्हणजे एअर रायफल गोल्ड मेडलिस्ट महाराष्ट्र राज्य सन्माननीय दयानंददादा गौरव पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत सन्माननीय समीरजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे चौधरी परिवाराचे समधी आहेत, खूप जवळीक आहे. तर मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करते. धर्मराज चषक 2024 मध्ये या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब, त्याचबरोबर सन्माननीय राजेशदादा चौधरी साहेब, तसेच वरालदेवी स्पोर्ट ताडाळी यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. हवेत आहे बॉल, फिल्डर जातोय, बॉल खाली आणि अशा प्रकारे अक्षय ठेटेने अतिशय चांगला कॅच घेतला, विकेट जाईल. एक माली आउट हुए हैं, गवली सर और हेमंत पाटिल. पंकज माली को ये चौथा विकेट मिला है, हैट्रिक पहले ओवर में ली है उन्होंने. और लास्ट टू लास्ट सीजन बाली ट्रॉफी में सेमीफाइनल और फाइनल मैच में भी हैट्रिक लिया था उन्होंने. 15 रन और चाहिए, स्कोर 30 रन 5 विकेटों के नुकसान पर. हे पाहू शकता आपण दयानंद गौरव पाटील गोल्ड मेडलिस्ट एअर रायफल गोल्ड मेडलिस्ट महाराष्ट्र, त्यांच्यासोबत समीरजी पाटील कनेरी. ॲक्च्युली बिलॉंग्स टू कनेरी नव्हे तर भिवंडीचा सन्मान आहे, हा आपला ठाणे जिल्ह्याचा सन्मान आहे, महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि त्याचं आगमन मान्यवर कक्षामध्ये झालेलं आहे. व पुन्हा एकदा किशोर मुकादम होता, अपील जरूर केली होती, मात्र बॅटला बॉल लागला होता. किशोरने सिंगल कंप्लीट केलेली आहे आणि स्कोर जाऊन पोहोचतो 31 वर. आणखीन 14 रन दूर आहे विजयापासून मित 11 टीम. चांगली गोलंदाजी पंकजने जरूर केली, मात्र स्कोर थोडासा कमी होता. ओव्हर द विकेटने ओ काय जबरदस्त फटका, यावेळेस प्रत्येक पाटीलच्या बॅटमधून खेचून मारलाय बॉलला आणि पाठवून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अतिशय चांगला फटका, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल आणि जबरदस्त खेचून मारलं होतं या बॉलला प्रतीक पाटीलने. प्रॉपर टायमिंग आणि बॉटम मॅचला बॉल घेतला होता. झालेला आहे मित 11 टीम साठी. जी बिल्कुल, इतना आसान कि जितनी रविवार की सुबह. 8 रन चाहिए, 18 गेंदे शेष. बॉलिंग मागवत सबोच्चा यांकडून बॉलर येतोय
प्रथमेश येतोय बॉलिंग मार्कवर. प्रथमेश विशे बॉलिंग मार्कवर येतोय. पहिला बॉल घेऊन जाईल. ओ चांगला बॉल, व्हॉट डिलिव्हरी, अतिशय चांगला बॉल. काही समजला नव्हता फलंदाज किशोर मुकादम याला. किशोर मुकादम हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. दुसऱ्या बाजूने प्रत्येक सुद्धा चांगला बॅटर आहे आणि जास्त प्रेशर नसेल यावेळेस मीत 11 टीम समोर. कारण उर्वरित जर बघितलं 17 बॉलमध्ये फक्त 8 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. हो आणखीन चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. लेंथ आणि लाईन अतिशय चांगली ठेवलेली आहे प्रथमेश विशे या गोलंदाजाने. जगह से ही खेलने का प्रयास, वहाँ पर क्रीज बॉक्स में से ही खेले थे. पैरों में कोई हलचल देखने को नहीं मिली, फुटवर्क देखने को नहीं मिल रहा है और 2 बार बीट हो चुके हैं. अच्छी गेंदबाजी, पहली गेंद पर हल्की सी मूवमेंट दी, दूसरी फुलर लेन पर रखी थी, दूर रखा था बल्लेबाज से. पुन्हा प्रथमेश स्विच इट करत होता. अगोदरच मन बनवलं होतं स्विच इट करण्याचा. रनआउटची सुद्धा संधी. डिरेक्ट हिट या ठिकाणी झालं असतं तर कदाचित रनआउट होऊ शकला असता. किशोर मुकादम लगातार 3 बॉल डॉट खेळतोय. क्रुशियल मोमेंटमध्ये हे 3 डॉट बॉल थोडेसे महागत ठरू शकले असते, मात्र तेवढं सध्या प्रेशर असेल मीत 11 या टीमवर. रन बॉल भी इक्वेशन होता तो काफी दबाव आ सकता था बल्लेबाज पर, लेकिन अभी भी काफी गेंदें बची हुई है. आणखीन बाहेर गेला बॉल. ह्याला वेळेस बघितला पण वाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अतिरिक्त रन. बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी करताना दिसतो, मात्र यावेळेस जास्त बाहेर केलं बॉलला. एक अतिरिक्त रन मिळते आणि स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 38 रन्स. मात्र अब 7 रन दूर है जीत से मीत 11. चलिए फील्ड सजाना है, यहाँ पर डीआरएस की मांग की गई है. खैर अब डीआरएस का इस्तेमाल रिव्यू है तो उसका इस्तेमाल किया जा रहा है. देखना है कि फाइनल डिसीजन क्या आता है टीवी अंपायर द्वारा. प्रथमेश का अच्छा बॉलिंग एक्शन है. देख लिया था उन्होंने बैट्समैन थोड़ा बाहर निकल रहे हैं, इसीलिए और ज़्यादा दूर फेंकी थी और ये वाइड नहीं है. वाईट नसेल हा बॉल. फेअर डिलिव्हरी. आमचे तिसरे पंचांनी हा डिसिजन दिलेला आहे. म्हणजेच लगातार 4 डॉट बॉल खेळतोय किशोर मुकादम. थोड़ी सी रोचकता पैदा करते हुए खेल में प्रथमेश विशे. काबिल तारीफ गेंदबाजी. भले ही मैच उनकी टीम के हाथ से दूर जा रहा है, लेकिन उन्होंने अपना 100% दिया है. पुन्हा प्रथमेश त्यावेळेस ड्राईव्ह केलंय बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. व्हाईटिश लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते. फक्त 1 रन. भरपूर वेळेनंतर स्कोरबोर्डवर थोडीशी हालचाल आपल्याला पाहायला मिळाली. 38 वर जाऊन पोहोचतो स्कोर 38. 13 गेंदों का खेल बाकी है और 7 रन चाहिए. अच्छा डीआरएस वो लिया गया. अगदी वेळेवर हा रिव्ह्यू घेतला होता आणि त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. हो चांगला बॉल. काय जबरदस्त डिलिव्हरी. बीट केलं बॅटर प्रतीक पाटीलला. ओव्हरची होते समाप्ती. एक चांगला षटक टाकलंय प्रथमेश विशे याने. या षटकामध्ये विकेट मिळवली नाही, मात्र इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली आणि फक्त एकच धाव खर्च केली या षटकामध्ये. 2 षटक शिल्लक. 2 षटकामध्ये आणखीन 7 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकतो महिलांसाठी हळदी कुंकूचा समारंभ संध्याकाळच्या सत्रामध्ये पार पडला जाईल. नगरसेविका भिवंडी मनपाच्या सौभाग्यवती अस्मिता राजेश चौधरी मॅडम. त्यानंतर आपण बघतोय समाजसेविका सौ दक्षता निलेश चौधरी मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये हा हळदी कुंकूचा समारंभ पार पडला जाईल. आणि वाट्याला रस्त 2 चे प्रसिद्ध सिंगर सनी संते आणि प्रशांत भोईर हे सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये ठीक 6 वाजता उपस्थित राहणार आहेत या धर्मराजा चषक 2024 मध्ये. चला मॅच सुरू करायची आहे. अगदी वेळेवर ही षटकं टाकलेली आहेत. अक्षय ठेटे येतोय बॉलिंग मार्कवर. काहीतरी मॅजिक करावी लागेल. ज्या प्रकारची मॅजिक आता मागच्या षटकामध्ये केली गोलंदाज प्रथमेश विशे याने.
स्ट्रायकिंग एंडला किशोर मुकादम आहे, नॉन स्ट्रायक एंडला प्रतीक पाटील आणि 12 बॉलमध्ये 7. पहिला बॉल घेऊन जाईल अक्षय. हो चांगला बॉल, लगातार डॉट बॉल खेळताना दिसतोय आपल्याला. किशोर आज थोडासा संघर्ष करतोय बॅटिंग करत असताना या विकेटवर. ये स्कोर यदि डिफेंड किया गया था वो तो गया तो फिर वो एक करिश्मा ही माना जाएगा, चमत्कार से कम नहीं होगा. कोशिश जारी है. पुन्हा अक्षय. हो आणखीन एक चांगला बॉल, अपील मात्र पंच सहमत नाही आहेत. आणखीन एक डॉट बॉल जातोय. प्रत्येक जाईल किशोरला थोडंसं काहीसं कान मंत्र देईल, समजावलं जाईल. आत्तापर्यंत किशोरचा आपण विचार केला तर बरेच चेंडू तो डॉट केलेला आहे. एकंदरीत 6 बॉल आत्तापर्यंत डॉट खेळतोय किशोर मुकादम. हालांकि प्रतीक पाटिल अभी भी है क्रीज पर, लेकिन किशोर बहुत स्ट्रगल कर रहे हैं. तेटी की गेंद. हो चांगला बॉल, पुन्हा एकदा खाली राहतो बॉल. क्रॉस पॅटेड शॉट जास्त खेळताना दिसतोय. और अब 9 गेंदों में 7 रनों की आवश्यकता है. कहाँ पर था ये मैच? 18 गेंदों में 8 रन चाहिए थे. पिछली 9 गेंदों में सिर्फ 1 रन बल्लेबाज बना पाए हैं. यही है क्रिकेट, महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल. आणखीन एक डॉट बॉल आहे यावेळेला. विकेट जाईल. इनर एज लागली होती. विकेट किपरने चांगला कॅच घेतला आणि जो स्ट्रगल करत होता फलंदाज किशोर मुकादम तोच बाद होताना दिसतोय. कॉट बँड. मामला गर्म हो चुका है. मैच गर्माता हुआ एक तरफा चल रहा था 2 ओवर्स पहले ये मुकाबला, जब 18 गेंदों में 8 रन चाहिए थे. अब 8 गेंदों में 7 रनों की आवश्यकता है. 6 विकेट्स गिर चुके हैं. किशोर मुकादम आखिरकार आउट होते हुए, और क्या उनका आउट होना ब्लेसिंग इन डिस्गाइज रहेगा उनकी टीम के लिए? कभी कभी ऐसा होता भी है, क्योंकि बहुत स्ट्रगल कर रहे थे. अब नए बैट्समैन आए हैं विनीत माली. गोलंदाजी अतिशय चांगली अक्षय ठेटे याची. अक्षय सुद्धा आपण बघितलं. प्रथमेश विषय आणि अक्षय ठेटे यांनी या 2 गोलंदाजांनी या मॅच मध्ये गरमी निर्माण केलेली आहे. बहुत ही जिद्दी खिलाड़ी है अक्षय थेटे. ग्रामीण क्रिकेट में भी कई बार देखने को मिला है, सिटी क्रिकेट में भी, और ओपन क्रिकेट में भी उनका जलवा. चांगला ड्राईव्ह आहे. कव्हर ड्राईव्ह, बॉल साईल, क्लासिक कव्हर ड्राईव्ह आणि बॉल सरळ बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. विनीत मालीच्या बॅटमधून हा चौकार येतोय. आता फक्त आणि फक्त 3 रन जिंकण्यासाठी हवे आहेत. ये देखिए किशोर मुकादम का आउट होना उनके टीम के लिए अच्छा ही रहा. ये वाइड और बड़ी हाफ वॉली बन रही थी ऑफ स्टंप के बाहर. बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव. क्लासिक शॉट्स खेलने के लिए जाने जाते हैं विनीत माली. स्क्वायर कट भी बहुत बढ़िया खेलते हैं. कवर ड्राइव्स, पुल शॉट अच्छा लगाते हैं. 3 रनों की अब जरूरत है. अक्षय थेटे पुन्हा बॉलिंग मार्कवर. ओ स्टेट डाऊन ग्राउंड, लॉंग ऑनच्या बाहेर बॉल सरळ पाठवून दिलाय. 6 रनसाठी षटकार, आणि हा विजयी षटकार येतोय विनीत माळी याच्या बॅटमधून. विजयी होतोय मित 11 टीम. कॉंग्रॅच्युलेशन मित 11 अँड हार्डलक रिद्धी सिद्धी कालेर टीम. काय जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला या मॅचमध्ये. हॅट्रिक आमदार माननीय श्री महेश चौगुले साहेब फॅम टीम मित 11 या टीमचा. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. एकच नाव समोर येईल मॅन ऑफ द मॅच साठी, ज्यांनी जबरदस्त बॉलिंग केली. 4 विकेट मिळवल्या 11 रन देत असताना, आणि बॅटिंग करत असताना 17 रन केले. 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला. तो आहे कौशल पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील डॉक्टर गवळी सर. खेळपट्टीवर प्रॅक्टिस करायची नाही, लक्षात घ्या. मैच समरी 5.5 ओवर में 44 पर सिमट गई थी रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स अजय, की या पारी. ठिकाणी मिसफोड हा संघ विजय झालेला आहे आणि संघाला आमच्या मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय रवी सावंत साहेब यांनी 11,000 रुपये दिलेले आहेत.
या विजयासाठी. मी स्पोर्ट्सचं त्यांनी अभिनंदन केलं आहे आणि खास करून 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे आणि कॅप्टनने सुद्धा यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच खिलाडी कौशल पाटील. मॅन ऑफ द मॅच कौशल इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने खूप चांगली सुरुवातीला गोलंदाजी केली, 4 फलंदाज बाद केले, त्यानंतर बॅटिंग करताना खूप बॅटिंग केली. कौशल आपण पुढे यायचं आहे. मी येस रवी करणार आहे. रवी सावंत साहेब, त्याचबरोबर विकासजी बापना आपण आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर आपण पाहू शकता हे बॉम्बे कॉटन माध्यमातून हे आकर्षक गिफ्ट. त्यानंतर थांबायचं आहे कौशल आपण. ही जे 11,000 रुपये पारितोषिक आहे हे सुद्धा पूर्ण टीमसाठी आहे. खरं तर कॅप्टनने यायचं आहे. रवी सावंत साहेब यांनी जे 11,000 रुपये पारितोषिक दिलेले आहे त्यांच्या शुभ असते या ठिकाणी कॅप्टनने यायचं आहे. कॅप्टन प्रतीक. पाटील कॅप्टन आहे मी स्पोर्टचे. सन्माननीय रवी